अगोदर एक वेळेस असं झालेलं होतं, परंतु नंतर एक्सचेंज करा, नंतर आपल्याला आपला खाते नंबर मागतात. त्या खाते नंबरवर सांगतात की आता OTP द्या, खाते नंबर द्या, त्याच्यामध्ये तुमचे आम्ही पैसे ट्रान्सफर करून टाकू. तर आपण ह्या 80-100 रुपयासाठी अशा चुकासुद्धा करतो. तर मी म्हटलं चला आता फक्त विषय आपलं 80 रुपयाचा आहे. तर मी ठरवलं की यानंतर आता मिशोवरून आपण शॉपिंग करायची नाही. ॲमेझॉन ॲप ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही शॉपिंग करू शकता. हा बोगस ॲप आहे, याच्यावर खरेदी करू नका. आणि जर तुम्हाला करायचीच असेल तर एकतर ऑफलाईन किंवा ॲमेझॉन ॲपसुद्धा चांगला आहे, त्याच्यावर तुम्ही खरेदी करू शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपण ऑनलाईन शॉपिंग करत असताना सावधगिरी बाळगायची आणि चांगल्या ॲपवरूनच खरेदी करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.